नमस्कार मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की भारत अमेरिकेच्या ट्रेड डीलमध्ये सगळ्यात जास्त नफा कोणाला झाला आणि ह्या वाटाघाटीमध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं। खरं बघितलं मित्रांनो तर ट्रेड डीलमध्ये जिंकणं हरणं असा काही प्रकार नसतो। प्रत्येक राष्ट्र असा प्रयत्न करत असतं की त्यांना हव्या असलेल्या जास्तीत जास्त गोष्टी त्यांना मिळाव्यात, परंतु जोवर दोन्ही राष्ट्रांना त्यातनं काही मिळत नाही तोवर ही कुठलीही ट्रेड डील यशस्वी होऊ शकत नाही। परंतु अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी भारत अमेरिका ट्रेड डील ही जवळजवळ एक छोटेसे युद्ध असल्यासारखं त्याला रूप दिलेले होते। तर त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये हे तपासून बघूया की या ट्रेड डीलमधनं जास्त फायदा कोणाला झाला, भारताला का अमेरिकेला। भारत अमेरिकेच्या ट्रेड डीलचा अमेरिकेला पुरेपूर फायदा झालेला आहे। अमेरिकेकडनं येणारी कॅपिटल गुड्स आणि इंडस्ट्रियल गुड्स यांच्यावर भारताने आयात कर पूर्णपणे हटवलेला आहे। तसेच अमेरिकेकडनं येणारी अनेक कृषी उत्पादने जसं की इथेनॉल आणि दारूच्या निर्माणामध्ये लागणारा गहू आणि मका, ट्री फ्रूट्स, ज्वार, सोयाबीन तेल, विविध प्रकारच्या वाईन्स यांच्यावर भारताने आयात कर पूर्णपणे हटवलेला आहे। या उपर भारताने अमेरिकेला आश्वासन दिले आहे की येणाऱ्या 5 वर्षांमध्ये भारत अमेरिकेकडनं कमीत कमी $500 बिलियन खरेदी करेल। या $500 बिलियन खरेदीमध्ये प्रामुख्याने असेल अमेरिकन कोळसा, कच्चं तेल, नॅचरल गॅस आणि अनेक ICT प्रॉडक्ट्स, ICT म्हणजे इंटरनेट अँड कॉम्प्युटर रिलेटेड प्रॉडक्ट्स। ह्या सर्व गोष्टींमुळे अमेरिकेला ह्या ट्रेड डीलचा पुरेपूर फायदा घेण्याची संधी जरूर उपलब्ध आहे। भारत अमेरिका ट्रेड डीलचा पुरेपूर फायदा उठवण्याची संधी भारताकडे पण आहे। सर्वप्रथम म्हणजे भारताला अमेरिकेच्या $30 ट्रिलियन मोठ्या बाजारपेठेत प्रवेश मिळाला आहे। या उपर अमेरिकेने भारतावर लावलेले 50% टॅरिफ कमी करून 18%वर आणलेले आहेत। मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आठवत असेल की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्रपती झाले तेव्हा भारतावर टॅरिफ खरं म्हटलं तर 4 किंवा 5%च होते। परंतु मित्रांनो, ते दिवस आता राहिले नाहीत। अमेरिकेने आपल्या अतिशय निकटतम मित्र राष्ट्रांच्यावर सुद्धा कमीत कमी 15% टॅरिफ लावलेत, जसं की युनायटेड किंगडम, युरोपियन युनियन इत्यादी। त्यांच्या तुलनेमध्ये भारतावर लावलेले 18% टॅरिफ हे ठीकठाकच म्हणायला पाहिजेत। ह्या उपर अमेरिकेने चायना, पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम इत्यादी भारताच्या स्पर्धक राष्ट्रांवर टॅरिफ भारतापेक्षा जास्तच ठेवलेले आहेत। भारताकडनं अमेरिकेने काही वस्तू ड्युटी फ्री अमेरिकेमध्ये आणण्याची परवानगी दिलेली आहे। यात प्रामुख्याने कृषी उत्पादनं आहेत जसे की फळे, चहा इत्यादी आणि काही प्रकारचे सेन्सिटिव्ह प्रॉडक्ट्स आहेत जसं की फार्मास्युटिकल्स, एअरक्राफ्ट पार्ट्स, जेम्स, ज्वेलरी, सेमीकंडक्टर्स इत्यादी। त्यामुळे भारताला सुद्धा या ट्रेड डीलचा पुरेपूर फायदा घेण्याची संधी जरूर उपलब्ध आहे। आपल्यापैकी अनेक जण विचार करत असतील की इतक्या उशिरा आपण भारत अमेरिका ट्रेड डीलबद्दल का बोलतो आहोत। याचं कारण असं आहे की ह्या विषयाभोवतीची उत्सुकता अमेरिका कुठे कमीच होऊन देत नाही आहे। व्हाईट हाऊसनी जी एक फॅक्ट शीट काढलेली होती, फॅक्ट शीट म्हणजे कुठल्याही झालेल्या कराराबद्दलचं एक संक्षिप्त विवरण। त्या फॅक्ट शीटमध्ये व्हाईट हाऊसने अशा गोष्टी टाकल्या होत्या ज्या भारताने कधी मान्यच केल्या नव्हत्या। परंतु 9 फेब्रुवारी 2026ला भारताच्या दबावाखाली अमेरिकेने या फॅक्ट शीटमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत आणि त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या सुधारणा मी 1-2 आपल्यासमोर चर्चेसाठी आणतो आहे। त्यातली पहिली सुधारणा म्हणजे भारताने अमेरिकेला कुठलंही आश्वासन दिलं नव्हतं की अमेरिकेकडनं भारत पल्सेस आयात करेल। पल्सेस हा जो मॅटर आहे भारतामध्ये अतिशय सेन्सिटिव्ह, अतिशय संवेदनशील आहे, कारण की भारतीय शेतकरीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये पल्सेसचं उत्पादन करतात। तर त्यांना स्पर्धा द्यायला अमेरिकेकडनं पल्सेस विकत घेण्याचा प्रश्नच येत नाही। या उपर अमेरिकेने असंही सांगितलं होतं की भारताने हमी भरली आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये भारत अमेरिकेकडनं $500 बिलियन खरेदी करेल। तर हे पण आता स्पष्ट झालं की अशी कुठलीही हमी भारताने अमेरिकेला दिली नव्हती। भारताने अमेरिकेला फक्त एवढंच सांगितलं होतं की भारत पूर्ण प्रयत्न करेल की जास्तीत जास्त खरेदी जी कदाचित $500 बिलियन पर्यंत पोचू शकते ही करण्याचा भारत प्रयत्न करेल, परंतु अशी कुठली हमी भारताने दिलेली नव्हती। या उपर अमेरिकेने छातीठोकपणे या फॅक्टशीटमध्ये दिलं होतं की त्यांच्या दबावामुळे भारताने अमेरिकन टेक्नॉलॉजी कंपनीवर लावलेला डिजिटल टॅक्स काढून टाकलेला आहे।
ह्याबद्दलसुद्धा भारताने स्पष्टीकरण दिलेले आहे. ते म्हणजे की 1 वर्षापूर्वीच भारताने इक्विलायझेशन लेव्ही आणि डिजिटल टॅक्स स्वतःहून काढून टाकला होता. ह्याच्यावर अमेरिकन दबावाचा काहीही संबंध नाही. खरं पाहिलं तर अमेरिका आणि भारत या दोघांनी या ट्रेड डीलची वाटाघाटी अतिशय सफाईने केलेली आहे आणि आपले हित सांभाळले जाते आहे याची पूर्ण दक्षता घेतलेली आहे. परंतु श्री डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याबरोबर असलेल्या शासनाचा आणि प्रशासनाचा कल लक्षात घेता या ट्रेड डीलच्या भोवतीचा जो विवाद आहे तो कुठे संपताना दिसत नाही. यामुळे या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला जो आत्ता विवाद झाला फॅक्टशीटवरनं आणि जो आता विषय चालू झाला आहे की ह्या ट्रेड डीलमध्ये कोण जिंकलं कोण हरलं, जसं की ट्रेड डील एक छोटंसं युद्धच होतं, तर ह्यावर आम्ही प्रकाश टाकण्याचा ह्या व्हिडिओमधनं प्रयत्न केलेला आहे. अमेरिका भारत ट्रेड डीलमध्ये परत काही दुसरं परिवर्तन झालं की ह्याविषयीची काही महत्त्वाची बातमी समोर आली तर ती आम्ही तुमच्यासमोर जरूर घेऊन येऊ. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोवर तुमची आज्ञा घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.